नमस्कार मंडळी, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, आपल्या कुंभवडे गावातील आज सिग्मा उत्सव चालू होता आणि आता तुमका या आमच्या गावच्या मांडावरनं तुमका जो कार्यक्रम आहे सिग्म्याचो तो पूर्ण मी तुमका दाखवणार आहे. आता खेळ बघा, थोड्या टायमात इकडे नानारगावी जाणार श्री आई गिरमाई देवीच्या भेटीला. तो पूर्ण भाग मी तुमका आता दाखवणार आहे व्हिडिओचा, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आमचं गावचं गाविक मांड म्हणून आणि हो मेन गेट हा. आणि आता हे बघा पूर्ण तयारी चाललेली आहे शिगम्याची. आता इकडून या आमच्या गावच्या मांडावरनं खेळ ओपन होणार आणि नानार गावात जाणार तिकडे. आता मी तुमका दाखवते थोड्या टायमात. हे आमचे गुरव बंधू आहेत. हे बघा, आता इकडे बघा का प्रत्येकाची तयारी बघा. आपल्या कोकणातल्या लोकांची काय तयारी असता बघा. कोण जॉकेट घालून, कोण सदरी घालून बघा की फक्त आज या शिगम्या उत्सवामध्ये सगळे लोक बसले तिकडे. आता तयारी चाललेली आहे इकडे पूर्ण अशी. आता थोड्या टायमात ढोल पथक चालू होणार. हे आमचे गुरव नाना जरा उभे राहू बघूया. हे बघा, हे गुरव नाना, हे आमचे खोत, गावचे खोत प्रसाद देसाई म्हणून सेल्फी घेतात तिकडे. हे आमचे गावकार सूर्यकांत बाने म्हणून. आता थोड्या टायमात आमचा खेळ ओपन होणार इकडे शिगम्याचो. हे बघा, हे आमचे बाने गावकार.
बघा आमचं गाविक मांड. आता गाविक मांडावरती आता खेळगडी नाचणार इकडे आणि इकडनं मग तिकडे नाणार गावात जाणार. आता तुमका इकडे सुरुवात कशी करतात तो भाग मी तुमका दाखवते यायचं इकडे. बघा आमचे निशाणवाले अरविंद मुंडे. आता हे पूर्ण सगळे मंडळी गावकार मंडळी या निशाणावर. लोक इकडे जमतात आता मांडावर गाविक मांडावर. लोक इकडे बसली आहेत इकडे. वरती तिकडे लोक जमलेली आहेत कार्यक्रम बघूसाठी. कबड्डी खेळे आता तयार होतं तिकडे. घागरे कसे लावतात ते बघा. त्या पद्धतीत घागरे लावले जातात. आता प्रत्येकाची सजावट चालू झालेली आहे इकडे. हे सजावट करणारे आमचे सूर्यकांत दाखवते कसे घागरे बांधतात ते दाखवते तुमका. या पद्धतीत प्रत्येका कसं कमरे का घागरू लावलं जातं. बघा हे आमचे मेन डपी आहेत. हे बघा पूर्ण तयारी चालू झालेली आहे इकडे मांडावर. आता घागरे इकडे बांधणार प्रत्येकाच्या कमरेला. बघा आमचा युट्यूब चॅनलला बघा आणि त्याला सबस्क्राईब करा. बघा काय तयारी आहे बघा आपल्या यांची खेळगड्यांची तयारी काय असते बघा. हे निशाणवाली असतो ना. हा हो माझी गावकार म्हणू. हा आता इकडे बसले तिकडे हे बघा. हो काय तयारी काय जोरात. तयारी चालू झाली आहे ना. सुरुवात होणार आजपासून. गरम बिरम जाम होता होय ना. आता मोडी बिडी दाखवा तुमचे काय ते लोकांपर्यंत पोचो का वेळ. मैदानात आता ओपन होता खेळ. हा हे मेन आमचे जाती विलासवारिक म्हणून. हो एक नंबर. थोड्या टायमान ऐका तुम्ही. आता बघा आता खेळ थोड्या टायमात ओपन होता इकडे मांडावर. तर तुमका दाखवतो इकडे मी. बघा सुरुवात होता इकडे. आता हे बघा जती म्हणणार हे डबी आहेत आमची.
आमचे मेन खेळगडी आता हे दोघजण हे मेन खेळगडी आहेत आमचे. हे बघा हा हे बघा आपल्या गाविक मंडळाचा खेळ ओपन होता आणि तो आता नाणार गावात जाणार. हे आमचे अधिकारी आहेत खोत मंडळी. आता मग थोडक्यात माहिती सांगतात भूषण देसाई. आपला खेळ ओपन होता त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. नमस्कार. आमच्या कुंभवडे गावचा शिमगोत्सव हा होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत असा 5 दिवस असतो. कुंभवडे गावातले जे काय सगळ्या गावाडीचे लोक आहेत ते मिळून गावहोळी उभी करतात. त्यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे निशाण खेळ हे मांडावर येतात. त्यानंतर धुळवडीचा कार्यक्रम होतो आणि धुळवडीचा कार्यक्रम झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशी कापड खेळी म्हणून प्रकार असतो. हा कुंभवडे गावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण खेळाचा प्रकार आहे की ज्यामध्ये पुरुष लोक साड्या गुंडाळून डोक्याला पगडी बांधून जवळच्या हा खेळ खेळतात आणि याच्यामध्ये देवाचं जी स्तुती असते देवाचं जे गुणगान असतं ते गायलं जातं. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सत असं म्हणतो. हे जत म्हणत जसं माध्यमातून संपूर्ण देवाची स्तुती केली जाते आणि हे जे निशाण खेळ जे कापड खेळ आहे हे आज कुंभेश्वर मंदिर त्यानंतर ठाणेश्वर मंदिर असं करत नाणार जवळच्या नाणाऱ्या गावी मुक्कामाला जातात. नाणार गावातल्या माळकऱ्यांची घरं घेऊन त्यानंतर नाणार माळावर देसाईंच्या घरी भगवती देवीच्या मंदिराजवळ खेळ वसलेला असतात. त्यानंतर परवाच्या उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी हे खेळ कुंभवडे गावात चतुर्शीमध्ये येऊन कुंभवडे गावात रेशमीवाडी माऊलवाडी मानेवाडी गुरववाडी मंडलीवाडी असे सगळे गावातले प्रत्येकाचे घरं जे प्रत्येकाच्या घरी त्याच्या घरी जातो देव आणि देव आपल्या घरी येतो आपल्या दारात येतो वर्षात एकदा. या भावनेपोटी सर्वजण देवाच्या आकृतीने वाट बघत असतात आणि आलेल्या देवाचं आपल्या घरी स्वागत करतात. अशा प्रकारे आमचा हा शिमगोत्सव दरवर्षी साजरा होतो. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. शाबाश.
बाहेर नाणार चतुर्श्मेध खेळ गडाचा खेळ फिरणार आहे, नाणारात खेळ वस्तीला राहणार आहे, तिथे कोणाच्या हाताबागली सांभाळ कर, कुठेही भांडतंटा न होता असा खेळ आनंदात काढतो, आनंद करून घेऊन चारी कुठे सांभाळ कर, रखवाली कर आणि बरा कर. मंडळी, हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.